आणि BCCIचे माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांची रत्नपारखी म्हणूनही भारतीय क्रिकेटमध्ये एक ओळख आहे। भारताच्या इमर्जिंग संघाकडून खेळताना त्यांनीच विराटमधली गुणवत्ता पहिल्यांदा हेरली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर वेंगसरकर यांच्याशी बातचीत केली ABP माझाचा प्रतिनिधी वैभव परबन। सर, स्वागत आहे तुमचं ABP माझामध्ये। आज विराट कोहलीने निवृत्ती घेतलेली आहे कसोटी क्रिकेटमधून, काय तुमची सर्वात आधी प्रतिक्रिया आहे? मला वाटलं होतं की तो इंग्लंड सिरीज नंतर गेल म्हणून, कारण इंग्लंड सिरीज खूप महत्त्वाची आहे। इंग्लंडच्या विरुद्ध आपण 5 टेस्ट मॅच खेळतोय, तर रोहित आणि विराट दोघेही खेळायला पाहिजे असं मला वाटतं, कारण दोघेही खूप अनुभवी खेळाडू आहेत। दोघांनी इंटरनॅशनल लेवलला अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि इंग्लंडला पण त्यांनी केली असते असं मला वाटतं, कारण इंग्लंडला अनेक वर्ष खेळलेले आहेत। परंतु आता तो त्यांचा निर्णय आहे आणि तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्ही विराटची गुणवत्ता सर्वात आधी पाहिली होती, तुम्ही त्यातलं काय हेरलं होतं? कधी असं वाटलं की विराटमध्ये हे टॅलेंट आहे? काय तो क्षण होता नेमका? इंडियन टीम इमर्जिंग प्लेयर्स टुर्नामेंट खेळायला ऑस्ट्रेलियाला जाते आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि इंडिया खेळतात। आणि आम्ही गेलो होतो तसंच 2007 साली, तर तेव्हा मी चेअरमन ऑफ सिलेक्शन कमिटी होतो आणि मी गेलो होतो आणि तेव्हा प्रवीण आमरे कोच होता आपल्या इंडियन टीमचा, आणि तेव्हा विराटला अंडर-19 तो वर्ल्ड कप जिंकला होता आणि तेव्हा आम्ही त्याला टीममध्ये घेतलं होतं, कारण इमर्जिंग प्लेयर्स टुर्नामेंट आम्हाला वाटलं की अंडर-23, अंडर-25चे प्लेयर्स आम्ही घेऊन जाऊ म्हणून, आणि तशी आम्ही टीम काढली। पण न्यूझीलंडच्या संघात 7 टेस्ट क्रिकेटर्स होते आणि तेव्हा विराटला विचारलं प्रवीणने की तू ओपन करशील का? तर तो बोला मी ओपन करतो म्हणून। तेव्हा तो ओपनिंग बॅट्समन नव्हता, पण ते ॲटिट्यूड त्याच्याकडे होतं, तो त्याच्याकडे दम होता त्याच्याकडे। त्याने ओपन केलं आणि आम्हाला 270 रन आम्हाला करायच्या होत्या, त्याने 100 केले आणि 100 केल्यानंतर सुद्धा अगदी इंडिया जिंके पण त्याने बॅटिंग केली। त्याने 120 का 130 नॉट आऊट केले त्याने, आणि तेव्हा तो मला भावला आणि मला वाटलं की ह्या मुलाला आपण ग्रूम करायला पाहिजे। आणि म्हणून मी जेव्हा इंडियामध्ये परत आलो तर तेव्हा मी सगळ्या सिलेक्टर्स सांगितलं की असं मी याला बघितलं विराट कोहलीला आणि आपण त्याला टीममध्ये घ्यायला पाहिजे, कारण तेव्हा आपली टूर श्रीलंकेला होती आणि तेव्हा मी त्याला टीममध्ये घेतलं। ती खरी विराट कोहलीची सुरुवात तुमच्या याने झाली आहे। आता सर, विराट कोहली नसल्यामुळे नेमकं टीम इंडिया काय मिस करेल विराटच्या अनुपस्थितीमध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, रोहित आणि विराट दोघेही मोठे प्लेयर आहेत आणि त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे, परंतु ही पोकळी भरून काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण खूपसे प्लेयर्स इंडिया Aला खेळत आहेत, त्याच्यात स्थानिक टुर्नामेंट जे खेळलेले आहेत तर ते पण खूपसे प्लेयर्स आहेत, तर त्यांना एक संधी आहे की एस्टॅब्लिश करून घ्यायची स्वतःला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मला वाटतं। आणि मला सांगता येणार नाही, कारण ते अजित आगरकरला माहिती असेल, कारण तो चेअरमन तो आहे, परंतु हे 2-3 जण चांगले आहेत असं मी ऐकलेलं आहे, आणि त्यांना जर अपॉर्च्युनिटी मिळेल, त्यांना जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं करतील असं मला वाटतं, कारण इंग्लंडची टूर या 5 टेस्ट मॅचेस आहेत आणि एस्टॅब्लिश स्वतःला करायची चांगली संधी आहे मुलांना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।